नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू, जय शिवराय. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी सोपी सुंदर रांगोळी घेऊन आली आहे. मी माझ्या चॅनलवर नेहमी अगदी सोप्या आणि झटपट काढता येतील अशा रांगोळ्या अपलोड करत असते. ज्या रांगोळ्या आपण सहज आणि अगदी कमी वेळामध्ये काढू शकतो. आणि ज्या मुलींना किंवा स्त्रियांना रांगोळी काढता येत नाही, त्याही मुली माझ्या या रांगोळ्या बघून सहज काढू शकतात. अशा रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. बघा, आपण जेव्हा उंबरठ्यावर रांगोळी काढतो तेव्हा आपल्या घराचा दरवाजा किती शोभून दिसतो आणि मनही प्रसन्न वाटतं. घरात येणाऱ्या प्रत्येक जणाला आपली रांगोळी आवडते. माझ्या बाबतीत तर हेच होते. मी जेव्हा जेव्हा दरवाजासमोर अशा रांगोळ्या काढते, जेव्हा घरात कोणी येईल तेव्हा माझी पहिली रांगोळी आणि रांगोळीचं कौतुक करायला विसरत नाही. आणि ज्या मुलींना अजिबातच रांगोळी काढता येत नाही, त्याही माझी रांगोळी पाहून नक्कीच काढायला शिकतील. बघा, अगोदर मी सफेद रांगोळीचे डॉट दिले आहेत आणि मग त्यांना बोटाच्या साह्याने असं गोलाकार दिला आहे आणि अशा बोटाच्या साह्यानेच छानपैकी फुलांचा आकार देते. प्रत्येक डॉटचा मी आता अशा पद्धतीने फूल बनवून घेते. बघा, जेव्हा आपण आपल्या दरवाजासमोर रांगोळी काढतो तेव्हा मन किती रांगोळी पाहून प्रसन्न होते. माझ्या चॅनलवरच्या सर्वच रांगोळ्या अशा अगदी सोप्या आहेत आणि झटपट काढता येणाऱ्या आहेत. काही कठीण नाही रांगोळी काढणे म्हणजे. एकदा आपण रांगोळी पाहून काढायला लागलो, काढता काढता अशी सवय होते की आपण छान छान रांगोळ्या काढतो. तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलं असेल की सुरुवातीच्या रांगोळ्या मलाही जास्त जमत नव्हत्या, पण जसं जसं मी रांगोळी काढून चॅनलवर माझे अपलोड करायला लागली तशी मला एक आवड निर्माण झाली आणि एक सवय लागून गेली की रोज एक आपल्याला नवीन रांगोळी काढायची आहे. अशा प्रकारे बघा, मी 2 पाकळ्या एकत्र करून पेनाच्या साह्याने असा फुलाचा आकार देत आहे. किती छान फूल दिसतो, कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा. आणि काढायलाही किती सोपी आहे बघा. रांगोळी काढताना घाई गडबड करू नका. माझंही कधी कधी तसंच होते. घाई गडबडीमध्ये पटकन रांगोळी चुकून पण जाते. अगदी शांत मन ठेवून सावकाश अशी रांगोळी काढा. आता ही मी फुलं बनवली आहेत. याच्यात मी असे वेगवेगळे कलर टाकते. तुम्हाला जे आवडतील ते कलर तुम्ही कोणतेही यूज करू शकता. सर्व फुलांना एकही कलर दिला तरीही छान दिसेल, पण मी अशा प्रकारे वेगवेगळे कलर वापरले आहेत. त्यामुळे रांगोळी आणखी शोभिवंत दिसते. मध्ये एक रांगोळीचा डॉट दिला आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला असं प्रेस करा. खूप छान फूल दिसतो. आता इथे मी आबोली कलर वापरला आहे. रंगसंगती म्हणून लालच्या बाजूला मी हा कलर चॉईस केला. तुम्ही कोणतेही कलर तुमच्या मनाप्रमाणे वापरू शकता. हे कलरचे डॉट दिले आहेत, त्यांना पेनाच्या साह्याने त्याची अशी डिझाईन बनवून घ्या. छानपैकी रांगोळीचा एक डॉट टाका आणि प्रेस करा. बघा कशी मस्त छान छान फुले दिसतात. आता इथे मी लाईट ग्रीन कलर वापरला आहे. आमच्याकडे ह्याला पोपटी कलर बोलतो. तुम्ही काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण रांगोळी काढायची खूप आवड होती, म्हणून मी जेव्हापासून यूट्यूबवर रांगोळी अपलोड करायला लागली तेव्हापासून यूट्यूबवर रांगोळीचेच व्हिडिओ पाहायला लागली. त्याच्यातनं वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या, नवीन नवीन रांगोळी डिझाईन सुचत गेली आणि त्याच मी काढून चॅनलवर अपलोड करत गेली. तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढे माझ्या चॅनलला तुम्ही असेच सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
अशा प्रकारे सगळी फुलं काढून घेतली आहेत. आता इथे मी गुलाबी कलर घातला होता म्हणून साईडला त्याला शोभून दिसेल म्हणून निळा कलर टाकला आहे. आपण जेव्हा कलर वापरतो ना तेव्हा कलरची रंगसंगती शोभून दिसेल असे कलर वापरा, त्यामुळे रांगोळी आणखी शोभिवंत दिसते. आता मी 5 फुलं काढली आहेत आणि प्रत्येक फुलामध्ये गॅप आहे. मग मी विचार करत होती आता ही 5 फुलं एकत्र दिसतील असं काय डिझाईन करू. ही डिझाईन तर मी नेहमीच करते. मग आणखी एक वेगळी थोडी डिझाईन सुचली. पेनाच्या साहाय्याने मी डॉटला पेनाने आतून न खेचता थोडं बाहेरून आतमध्ये खेचून घेतलं, त्यामुळे आणखी एक वेगळ्या फुलाची डिझाईन तयार झाली. अशा प्रकारे सगळ्या फुलांच्या मध्ये मी ही डिझाईन करून घेतली. अशा प्रकारे मी सगळी व्हाईट फुलं काढून घेतली आहेत. आता मला व्हाईट फुलांच्या मध्ये पण कलर यूज करायचा आहे. मी विचार करत होती कोणता कलर काढू. मग डिसाईड केलं की पिवळा कलर टाकते. कसा वाटतो नक्की सांगा. आणि त्याच्या बाजूला 2 छोटे छोटे मेहंदी कलरचे डॉट देते. या व्यतिरिक्त आणखी मी कोणते कलर वापरले असते त्याने रांगोळी आणखी शोभिवंत दिसली असती हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि असेच माझे रांगोळीचे व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.